पहिला चेंडू स्टँड स्वागत करूया. पहिला चेंडू लाजा चेंडू अधिक खाली राहिला. हॅलो गोलच्या मार्ग श्रीकांत स्ट्राईक वरती असणार आहे. निलेश शेटे नॉन स्ट्राईक वरती आहे. नितीन कडू. आज मात्र जो संघ पराभूत होईल ना त्या संघाला तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळाला आणि जो संघ विजय होईल त्या संघाला मात्र पुढील फेरीत प्रवेश आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी खेळला जाणार आहे. पुन्हा एकदा चेंडू राजा निर्धाव चेंडू आहे. लागोबाचे दोन चेंडू निर्धाव टाकले गेले. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाजीच्या मार्फत श्रीकांत शेटे. यावेळी चेंडू असेल काय करायचं असेल पण तू कुठल्या बेचा धोका पत्करलास कबूल नाही आणि यावेळी एक धाव घेतली सन्मानपूर्वक. अगदी तिसऱ्या चेंडूवरती संघाचं धावफलक उघडलं गेलंय. संघाच्या संघी आली बिना गडाच्या मोबाईल मध्ये एक धाव. आज मात्र दोन्ही संघ ताकदीनिशी मैदानाच्या आतमध्ये उतरतील. अगदी जीवपणा लावून मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केला जाईल कारण जिंकायचंय ना म्हणून मैदानाच्या आतमध्ये संघर्ष. या स्पर्धेचा मानकरी कोण ठरणार? जो संघ होईल त्याची थेट 1200 आठवडे स्पर्धेच्या संघाशी गाठ आहे. पुढचा चेंडू यावेळी चेंडू लाजवाब खेळला गेलाय और ये पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलं नितीन कडू. वन ऑफ द पॉवर आवाज वाढव डीजे पूजा आईची. अक्षरशः आक्रमण झालंय नितीन कडू. मॅन फ्रॉमिंग कोंडुळे. या चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळला गेलाय. एक धाव सन्मानपूर्वक घेतली गेली. एका धावेच्या विरुद्ध धावल पुढे सरसावते. संघाची वाढती धाव संख्या झाली ती बिना गड्याच्या मोबाईल धावमध्ये 6 धावा. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती बतावे श्रीकांत शेटे यावेळी गोलंदाजीच्या मार्फत. आज मात्र संपूर्ण प्रेक्षकांची गर्दी जी पाहायला मिळेल का या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा मेगा फायनल जी मैदानाच्या आतमध्ये. चेंडू खालू डब्याचा चेंडू यावेळी अडवला गेलाय. सन्मानपूर्वक एक धावे. एका धावेच्या विरुद्ध धावल पुढे सरसावत आहे. संघाच्या संघ आली बिना गड्याच्या मोबाईल धावमध्ये 7 धावा. आज मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये फक्त 2च सामने खेळले जाणार आहेत. गोलच्या मार्गावर येते संघाचा संघनायक उमेश कदम. स्ट्राईक वरती असणार आहे निलेश शेटे. निलेश शेटे यावेळी खेळतोय. यावेळी निलेश शेटे अक्षरशः पहिल्या चेंडूवरती आक्रमण झाले. उमेश कदमच्या गोलंदाजीवरती पहिलाच षटकार उमेश कदमच्या बॅटमधून. यावेळी पुढील चेंडूवरती काय कारण अनुभव पाठीशी उमेश कदमच्या. लागले का? धन्यवाद. यावेळी पुढील चेंडू उमेश कदमचा निलेश शेटेसाठी. चेंडू मध्ये असेल काय करामध्ये असेल यावेळी आणि झेल सुटला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिली चुकी आहे. पहिली चूक मैदानाच्या आतमध्ये निलेश शेटेला जीव जाणे. दाभोलकरती धावा नोंदवल्या गेल्यात. एका गड्याच्या मोबाईलमध्ये बिना गड्याच्या मोबाईलमध्ये 14 धावा. स्ट्राईक वरती असणार आहे नितीन कडू. यावेळी पुढील चेंडू उमेश कदमचा नितीनसाठी. नितीन कडू Yeah.
यजमाना दिवशी ठरलाय उमेश कदम. अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये आक्रमण केलं गेलंय कारण समोर एक दिग्गज खेळाडू आहेत. श्रीकांत शेटे, उमेश कदम, आरबीके कानवर दिग्गज आहेत. म्हणून आज मात्र धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे. एवढा चेंडू लाजावा असेल अगदी हलक्याचा चेंडू खेळला गेला. सन्मानपूर्वक एक धाव घेतली गेली. धावबल पुढे सरसवत आहे. संघाची वाढती धावसंख्या बिना गड्याच्या मोबाईलमध्ये 21 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. बाळासाहेब तिकोटे सुपरवायझर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. उमेश कदमचा पुढील चेंडू निलेश शेठसाठी एक जीवदान मिळाले निलेशला. यावेळी राजा चेंडू आहे. अक्षरशः खराब एस्टिरेक्शन, खराब एस्टिरेक्शन आहे आणि वाईट चेंडूच आहे. इशारा अगदी समर्पक खेळ सोडला गेला. त्यानंतर ती बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी धाव घेतली गेली. धावलकावरती धावून गेला 23 धावा बिना गड्याच्या मोबाईलमध्ये. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर आहे. नितीन कडू एवढी खेळतोय आणि एवढी बाद होत आहे. नितीन कडू बाद आहे. विनोद लाव के कडक माननीय श्रीमान बाबाजी शेठ गायकवाड माजी उपसरपंच स्पोर्ट फाउंडेशन आयोजित अंडरमाल कर्नाटक 2016 टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आज मात्र या कोरडेगावच्या मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रथम क्रमांक अगदी 51,111 रुपये व भव्य चषक. द्वितीय क्रमांक 31,111 रुपये आणि तृतीय क्रमांक 11,111 रुपये. अगदी वैयक्तिक बक्षीस मॅन ऑफ द सिरीज साठी 4,444 व भव्य चषक. मॅन ऑफ द मॅच फायनल मध्ये 2,222 व भव्य चषक. उत्कृष्ट फलंदाज 2,222 भव्य चषक आणि उत्कृष्ट गोलंदाज 2,222 व भव्य चषक. वैयक्तिक बक्षिसांचा मात्र या ठिकाणी भरघोस अशी पारितोषिक आहेत. फक्त कोण पटकावते सर्वांचं लक्ष आज मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. स्ट्राईक होते संघाचा संघनायक यावेळी येतोय. लागोपाठचे लीग मॅच मध्ये लागोपाठचे 3 मॅन ऑफ द मॅच चा खिताब ज्याने पटकवला सचिन आंद्रे स्ट्राईक ऑन. यावेळी मॅन फ्रॉम इन नाणे वाळवणी खेळाडू आहे. आज मात्र फार मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असणार आहे. संघर्ष करावा लागणार आहे. गोलच्या मार्गाने श्रीकांत शेटे यावेळी चेंडू पहिल्या चेंडूमध्ये सन्मान खेळायचा प्रयत्न केला. यावेळी निर्धाव चेंडू असणार आहे. अगदी संघाच्या संघाला दीपेश अप्पा नाटक या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. यावेळी पुढील चेंडू सन्मानपूर्वक खेळायचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका धावेच्या विरुद्ध धावल पुढे सरसवत आहे. संघाची वाढती संख्या एका गड्याच्या मोबाईलमध्ये 24 धावा. तिकडून मात्र आक्रमण चालवलं परंतु अगदी षटकाराच्या जवळ श्रीकांतने झेल त्याचा टिपला. यावेळी वाईट चेंडूचा इशारा दिलाय. अगदी पंच या सामन्यामध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये निर्णयाचा महामेरू ज्यांना म्हटलं होतं असे आदरणीय रासाली सर व त्यांच्या सोबत असतील अगदी पीटीपी सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी पंचाची भूमिका पाहिली अमर साठे सर. यावेळी चेंडू लाजवाब आहे. डॉट बॉल आलेली अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये आज मात्र आग लावली जाईल. एक साईडने गोलंदाज मात्र आपली
तेज तर्रार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करणार त्याच्या विरोधी दिशेला असतील फलंदाज आक्रमण आणि आक्रमण असेल यावेळी पुढे चेंडू ओ बिघडे आहे परंतु कार्पेट फटकाय क्षेत्र त्याच्या दूरवरती किरण गायकवाड येऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय सहजरित्या 2 धावा घेतल्या गेल्यात वन शॉट थँक्यू सर कवर माग कवर परंतु निर्णय चेंडू आहे अक्षरशः चकवण्या रेषी ठरलाय बांधून ठेवले निलेश शेटला यावेळी पुढे चेंडू श्रीकांत तू निलेश एकच गावचे खेळाडू आहेत यावेळी निलेश शेटे चरण शिकाऱ्याच्या वातामधून पिंजरा निसटला खेळाचा खेळाडू आहे अगदी MCL 2016 या स्पर्धेमध्ये सुद्धा संघाचा संघनायक होता परंतु आज उमेश कदमच्या नेतृत्वाखाली खेळतोय अनुभव फार मोठा आहे किरण गायकवाड स्ट्राईक वर जाणार आहे सचिन आंद्रे चेंडू अक्षरशः चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये तेज तारा टाकला गेला त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत त्याला समाचार घेता आला नाही सचिन आंद्रेला निर्धाव चेंडू धावकावरती धावा आहेत एका गड्याच्या मोबाईलमध्ये 32 धावा कार्पेट फटका असेल क्षेत्रक्षेत्रावरती चेंडू अडवला गेला क्षेत्रक्षण लाजवाब आहे संघाचा आपलं पुढे सरसवतोय संघाची वाढती धावसंख्या एका गड्याच्या मोबाईलमध्ये 33 धावा धावलकावरती नोंदवल्या गेल्यात किरण गायकवाड यावेळी त्याच्या मार्ग सज्ज स्ट्राईक वर असणार निलेश शेटे यावेळी चेंडू मध्ये उमेश कदम चेंडू खाली आणि यावेळी निलेश शेटे होते बाद दुसरा मोरा तंबूच्या असलेला मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला तुझी चिमणी उडाली भुरभुर माझा पोपट पिसटला तुझी चिमणी उडाली भुरभुर माझा पोपट पिसटला तुझी चिमणी उडाली भुरभुर माझा यावेळी नवीन फलंदाज होतोय भरत वाडेकर आतापर्यंत या संघाची फार मोठी जबाबदारी या संघात खेळाडूंनी निभवली गोलंदाजी बारदार केली परंतु आता मात्र फलंदाजीसाठी आलाय स्ट्राईक होते असणारे सचिन आंद्रे यापूर्वी सुद्धा बारदार कामगिरी परंतु आज त्या कामगिरीची गरज आहे पुन्हा एकदा कामगिरीची गरज चेंडू यावेळी पुन्हा एकदा लाजवाब चेंडू आहे अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये नामोरम करून सोडले प्रश्न पाळलाय सचिन आंद्रेला कशा पद्धतीने आक्रमण चालवायचंय हा सर्वात मोठा प्रश्न आहे यावेळी पाहायला गेलं तर आज मात्र भव्य दिव्य चषकांचा आज चेंडू यावेळी राजा असेल क्षेत्रक्षेत्रवरती आणि क्षेत्रक्षेत्र डोक्यावरून चेंडू फार और फॉर रन चौकार यावेळी राबळगावरती धावा नोंदवल्या गेल्यात 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा यशस्वी पुढील चेंडू सचिन साठी यावेळी भेट करायचा प्रयत्न करतो आणि यावेळी एका धावेच्या वेळी धावा पुढे सरसवते संघाची वाढती धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 धावा अगदी नवलाकुंभरे या गावामध्ये सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये एकाच संघामध्ये आयकॉन म्हणून खेळतात ते खेळाडू आज मात्र आणि याच दिवसात विरोधात आहेत अगदी एक सामना एकत्र खेळून आलेले खेळाडू
त्यामुळे दोन्ही संघाचे खेळाडूंमध्ये कमतरता, राजकारण, आक्रमकता हे दोन्ही संघाच्या खेळाडूंना माहिती आहे. यावेळी पुढील चेंडू उमेशचा सचिन आंद्रेसाठी. यावेळी बिगी करायला प्रयत्न परंतु यावेळी लाजवाब चेंडू असेल. अक्षरशः निर्धाव चेंडू आहे. 5वं षटक मध्ये आतमध्ये प्रगती पथावर आहे. उमेश कदमने मात्र यापूर्वी सुद्धा बहारदार गोलंदाजी केली, परंतु आज त्याच पद्धतीची कामगिरी मात्र संघाच्या संघ मालकांना त्याच्याकडून अपेक्षा असेल. यावेळी अगदी बॅटला चेंडू लागला, त्यानंतर झेल सुटला. अपेक्षा का नक्कीच असेल उमेशला की झेल पकडायला पाहिजे होता, कारण सचिन आंद्रे इतर खेळाडू असता तर नक्कीच फारशी नाराजी व्यक्त केली नसती, परंतु एका मोठ्या खेळाडूचा झेल सोडणं किती महागात पडू शकतं पाहूया पुढील चेंडूवरती. त्यावेळी चेंडूवरती सन्मानपूर्वक खेळला गेला आहे. क्षेत्रक्षेत्र त्याच्याकडे चेंडू घेतला, फेकला, फेकी खराब. धावल पुढे सरसवतोय संघाची वाढती संख्या. 2 गाड्याच्या मोबदल्यामध्ये 42 धावा धाबलकावरती नोंदवल्या गेल्या. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर आहे. आतापर्यंत उमेश 4 धावा देतोय. 5 चेंडूवरती 4. सॉरी, यावेळी पुन्हा एकदा आउट स्विंग, कारण आउट स्विंग करण्यास फार माहिर आहे. पायच्या स्वरूपात याच्याकडे धावजी. इन स्विंग आउट स्विंग करण्यात नक्कीच फलंदाजांना अडचणी फार मोठी निर्माण होते, कारण समोर दिग्गज खेळाडू त्याच्या समोर गोलंदाजी करत असताना अशा पद्धतीने चेंडू टाकणं एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी म्हणावं लागेल. स्ट्रायकवरती असताना भरत वाडेकर वाहनगावचा खेळाडू आहे. उमेशचा पुढील चेंडू भरत साठी. यावेळी खराब चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण. सुजाण्याचा वेग, चेंडू फरार. ऑलराईट, चौकार. साठी गेलाय श्रीकांत शेटे. बदल गेलाय. उमेश टू भरत. पोलीस गोल भरत वाडेकर बादे. नवीन बल्ला येतोय अनिल खरवारे. आता मात्र एक साईडने संपूर्ण संघ ढासळत चाललाय, तर एक साईड लागली गडकोट किल्ल्यांच्या तटबंदीसारख्या उभा आहे मैदानाच्या आतमध्ये सचिन आंद्रे. संघाची संख्या झाली 3 गड्याच्या मोबाईलमध्ये 48 धावा. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. नवीन गोलंदाज येतोय दिनेश तळावडे. दिनेश टू सचिन. यावेळी वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावे सुरुवात केली. आता मात्र दाबल पुढे सरसवत आहे. 49 धावा. आज मात्र उमेशने मात्र फार मोठा कानमंत्र दिलाय, सर्वांना ऐकू गेलाय. पुन्हा एकदा यावेळी लाजवाब चेंडू असेल. सन्मानपूर्वक चेंडू सोडला, कारण अपेक्षा होती वाईट जाण्याची, परंतु अपेक्षा ही निराशजनक आहे. संघाची संख्या स्थिर आहे. संघाची संख्या हल्ली ती 49 धावा. पुन्हा चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळला गेलाय आणि याच्याकडे सन्मानपूर्वक एक धाव घेतली गेली. एका धावच्या विरुद्ध यावेळी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया
दीपेश आप्पा नाटक या संघाचा अर्धशतकी गडी पूर्ण करतोय. 50 धावा धावल्यावरती नोंदवल्या गेल्यात. आज मात्र संपूर्ण उन्हाचा चटका मैदानाच्या आतमध्ये जाणवतोय. काल पुरेसं वातावरण एक चांगलं होतं. काल हवेचा वेग उजव्या फलंदाजासाठी फार आक्रमक होत होता, परंतु आज कष्ट करावं लागणार आहे, ताकद लावावं लागणार आहे. स्ट्राईक वरती अनिल चेंडू हलग्या हाताने खेळायला अगदी मनगटीचा उपयोग केला गेलाय. एक धाव घेतली गेली आणि एका धावेच्या पर्यंत दाबल पुढे सरसवतोय. संघाची वाढती धाव संख्या 3 गड्याच्या मोबाईलमध्ये 51 धावा. आधी 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर आहे. अगदी आज संपूर्ण प्रेक्षकांची गर्दी जी संपूर्ण पाहायला मिळते. यावेळी वेगळी आहे. चेंडू मध्ये असं काय करावं यावेळी आणि झेल टिपलाय. सचिन आंध्रे यावेळी होतो बाद. सचिन आंध्रे वाले नवीन पल्ला येतोय. दिनेश आंध्रे, रोशन आंध्रे, स्ट्रायकर असणारा अनिल, तर गोलंदाजी मार्ग दिनेश. आता मात्र संपूर्ण दिग्गज खेळाडू तंबूच्या आसऱ्याला होते. यावेळी चेंडू लाजवाब आहे. निर्धाव चेंडू असणार आहे. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये. सगळ्यात संख्या आली 4 गड्याच्या मोबाईलमध्ये 51 धावा. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये. यावेळी विकेट घ्यायला बेनतरतूर बरोबर. यावेळी अनिल करमाले वादे. बॅटिंग पावर घेतला गेलाय. तर गोलंदाजी मार्ग होते किरण गायकवाड. वैयक्तिक दुसरं षटक आहे. आता आपल्या दिनेशने अवघ्या 3 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केलेत आणि ते पण दिग्गज आहेत. सचिन आंध्रे सारखा दिग्गज खेळाडू तंबूच्या सरला बसवलाय. यावेळी जोरदार आपल्याला असेल, परंतु लाजवाब गोलंदाजी अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये रोखून ठेवले. आतापर्यंत अवघा 3 षटकार खेळले गेले. पुन्हा एकदा लाजवाब चेंडू. यावेळी निर्धाव चेंडू असणार आहे. कारण संघाला जर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल ना, तर मैदानाच्या मध्ये आक्रमण चढवावं लागणार आहे. बॅटिंग पॉवर पे चालू आहे. तर त्याला संपूर्ण रोखण्याचं काम, जखडून ठेवण्याचं काम कैलास भाऊ खांडवा स्पोर्ट फाउंडेशन आज संघ करतोय. यावेळी चेंडूला बिगिट केलाय षटषट आणि यावेळी उमेश कदम खेळ टिपतोय. रोशन आंध्रे वादे. सिक्कीमच्या जटी जन्मला देवाचा नंदी, गाड्यावरली बंदी हटवा, गाड्यावरली बंदी, गाड्यावरली बंदी हटवा.
गोलंदाजाचं नाव काय होतं? सोमनाथ टाकळकर यावेळी नेमकं काय होते? तर स्ट्रायकर असणार आहे गोरक्षक गोयरकर. डावखुऱ्याचा फलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. किरण गायकवाड यावेळी गोलाच्या मार्गावर लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव टाकलेत. यावेळी चेंडू राजा परंतु वाईट चेंडूचा इशारा असणार आहे. पंच आदरणीय राजसाहेब सर यावेळी टिकणे देत आहे. एक अतिरिक्त धावाने धावल पुढे सरसावते. 6 गड्याच्या मोबाईल 52 धावा धावलवरती नोंदवल्या गेल्यात. यावेळी बिगडे चेंडू क्षेत्राच्या दूरवरती आणि यावेळी वर्षापार आहे या चौकात. आता मात्र प्रिन्स यावेळी पहारदार चौकार खेळतोय. सांगायचा पुढे सरसावतोय. अब तक 56 पुन्हा या बिगिडे क्षेत्राच्या दूरवरती काय करा म्हणतात चालू पाहता बघा असतं असतं खंडेराया देवराया ठाकून आला कानळ दुर्गाडा घेऊन जाया बाणूबया ऐटीत बांधला सामुंडा बळ्या मंडपुळा भाई इंद्रधनुचा. लागोबाचे 2 चौकार खेळतोय. हॅलो लागोबाचे 2 चौकार खेळतोय. गोरक्षक होळकर उर्फ प्रिन्स. किरण गायकवाडचा पुढील चेंडू प्रिन्स साठी. यावेळी पुन्हा एकदा बेड करत आपल्या परंतु अक्षरशः उजव्या एस्टेच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अगदी अपयश मिळालं. सांगायचं काय कामं झाली यावेळी स्ट्राईक वरती आहे. सोमनाथ टाकळकर यावेळी चेंडू परंतु वाईट चेंडूचा इशारा असणार आहे. अतिरिक्त धावे. अगदी धावाचा मात्र डोंगर उभा करायला नाही कारण दिग्गज खेळाडू समोर. यावेळी ब्लॉक फ्लॉक आणि यावेळी नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल का दिलाय सर? तर चेंडू फेकला म्हणून नो बॉल आहे. फेकले म्हणून 1 पेनल्टी म्हणून 2 आणि पळून काढले 1 अशा 4 धावा बिना चेंडूचे आहेत. यावेळी ब्रेकची संधी असेल प्रिन्स साठी. यावेळी बिघडे क्षेत्रक्षेत्रवरती असा यावेळी चेंडू घेतलाय तर तो फ्रीड असणार आहे. एका धावेच्या विरुद्ध धावल पुढे सरसावतोय. संघाची वाढती धावसंख्या संघाची धावसंख्या आली 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 66 धावा. या ठिकाणी पुढे चेंडू दिनेशचा नो बॉल. नो बॉल आहे. याची संधी कशा पद्धतीने उठवतो पावल्या पुढील चेंडूवरती. ओ यावेळी वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव धाबळ पुढे सरसावतोय. संघाच्या संघ आले 70 धावा. पुन्हा एकदा फ्रेट कंटिन्यू. यावेळी बीड काय चेंडू करावं सोमनाथ टाकळकर Twins.
शेवटच्या षटकामध्ये पुढील 2 चेंडू 76 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नितीन चेंडूच्या नितीन जांभूळकरचा पुढील चेंडू पुन्हा एकदा बिगिट करायचा प्रयत्न. यावेळी निर्धार चेंडू असेल. जोपर्यंत कोणी मनाने पराभूत होत नाही तोपर्यंत त्यांना रणांगणात कोणीच आणू शकत नाही. आणि जो मनाने पराभूत होतो त्याला रणांगणात तो कधीच जिंकू शकत नाही. कारण मनाने जिंकणं फार गरजेचं आहे. यावेळी शॉर्ट डिलिव्हरी करतो. बॅटची गळा लागली. क्षेत्रवरती असेल. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावची मागणी पाहता पाहता चेंडू घेतलाय आणि फेक केली आहे. 2 धावा स्थानमान घेतल्या गेल्या. 2 धावीच्या भरींतर धावावर पुढे सरसावतोय. 1 शॉट आणि 1 शॉट कारण अति घाई आहे 2 धावा घेण्याची ना. पण शॉट रनिंग एका धावीच्या भरींतर धावावर पुढे सरसावतोय. संघाची संख्या आली 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 77 धावा. यावेळी अक्षरशः मैदानाच्या हात सोडण्याचा प्रयत्न अपेक्षा होती वाईट जाण्याची परंतु चेंडू अगदी कोरड टप्प्याचा आणि पायांना लागला चेंडू. निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू आणि यावेळी पुन्हा निर्धाव चेंडू आणि याच ठिकाणी 8 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची संख्या आली होती 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 77 धावा. विजयासाठी कैलास भाऊ खांडवे स्फुटवाडीच्या या संघाला 78 धावेची गरज. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंगचा 5 ला करायचा 78 धावांचा. स्ट्राईक वरती श्रीकांत शेडे पहिल्या चेंडू अगदी तेज तारा टाकण्याचा प्रयत्न करतो. वाईट चेंडूचा इशारा असणार आहे. धावलं अगदी उघडले गेले. 1 धावे भरतचा पुढील चेंडू श्रीकांत साठी फुटा चेंडू टाकलेला परंतु नो बॉलचा इशारा दिलाय. नो बॉल कधी बीमर चेंडू आहे. अतिरिक्त धावा मात्र 2 धावाच्या दिल्या गेल्या. यावेळी पहिला चेंडू फ्री हिट असणार आहे. फ्री हिटची संधी धावलं पुढे सरसावत सांगायचं संख्या आली ती 3 धावा. फ्री हिटची संधी स्ट्राईक ऑन उमेश कदम. यावेळी पुढे चेंडू भरतचा. हो यावेळी पुन्हा एकदा वाईट आहे. भरतचा पुढे चेंडू उमेश कदम साठी. यावेळी पुन्हा फुटास पडून बॅट ठिकाणा लागली कारण यावेळी नवीन चेंडू टाकण्यात मात्र थोडीशी अडचण मला निर्माण होते भरतला. संघात आपल्या पुढे सरसावतोय. संघाची वाद्य संख्या संघाची संख्या आली ती 5 धावा. पुन्हा चेंडू हलक्या तरी खेळायचा प्रयत्न त्याविषयी क्षेत्रशी मात्र सन्मानपूर्वक 1 धाव घेतली. एका धावेच्या वेळीनंतर धावून पुढे सरसावतोय. संघाची वाद्य संख्या बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. पहिल्या षटक मध्ये आतमध्ये प्रगती पथावर आहे. हो यावेळी बिघड घ्यायला प्रयत्न करतो. चेंडू उंचा मारण्याचा प्रयत्न होता. लेग पायच्या स्वरूपात या ठिकाणी धावल पुढे सरसावत आहे. सगळ्यात संख्या आली बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. यावेळी सन्मान चेंडू खेळला गेलाय. क्षेत्रश मात्र लाजवाब आहे. पुन्हा एका धावेच्या सन्मान 1 केली 2 अंकामध्ये धाबलक घेतल्या गेल्या. धाबलक पुढे सरसावते. संघाची संख्या आली ती 8 धावा. त्याची पहिल्या षटक मॅचच्या आतमध्ये प्रगती वातावरण स्ट्राईक होते उमेश कदम. यावेळी पुढे लाजावा असेल क्षेत्र क्षेत्रवरती फार मोठी करामत करावं. पाहता पाहता चेंडू सीमारेषेवर आर
चौकार 4 रन. डबल पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या झाली बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. परत चपली चेंडू. चेंडू यावेळी लाजवाब खेळला गेलाय. शेतशा मधून चेंडू खेळला गेलाय. संघाची धावसंख्या झाली 13 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात आणि पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. बरोबर उमेश. यावेळी भूमिका प्रयत्न कार्पेट फटका क्षेत्र त्याशिवाय रोशन आंध्रे चेंडू वाढवतो. चेंडू घेतला फेकला फेकी लाजवाब आहे. एका धावच्या पर्यंत धावल पुढे सरसावतोय. संघाची वाढती धावसंख्या. संघाची धावसंख्या आली होती 14 धावा. अठ्ठ्याहत्तर धावांचा पाठलाग आहे. कशा पद्धतीने अगदी पुढील चेंडू टाकले जात आहेत. या पुढील चेंडूवरती पाहूया. संपूर्ण गाड्या मालकांना विनंती आहे की आपण थोडीशी गाडी चिरली आरशी ती थोडीशी वाकडी तिकडी करायची. कारण खेळाडूंना त्रास होतो म्हणून धाबळगावरती धावून गेल्या 14 धावा. या सचिन आंद्रेचा पुढील चेंडू. चेंडू लाजवाब असं अगदी फिरत गेलेला चेंडू अडलेला आहे. फेकी लाजवाब आहे आणि एक धाव सन्मान पुढे. एका धावेच्या पर्यंत धावल पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या आली ती 15 धावा. सचिन आंद्रेचा पुढील चेंडू उमेश कदम साठी पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी निर्धाव आहे. कारण यावेळी यापूर्वी आपण पाहिलं सचिन आंद्रे फलंदाजी करत असताना उमेश कदम त्याच्यावरती आक्रमण चढवलं. परंतु तेच पुन्हा एकदा दाखवून देतोय सचिन आंद्रे हम भी कुछ कम नाही. उमेश कदम वाराची धार फोडला पार आणि चेंडू गेलाय. षटकार 6 धावा. या चेंडू लाजवाब आहे. सुधारण्याचा वेग चेंडू फॉरवर्ड और ये अंदर का फिनिशर फॉरवर्ड. पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा असणार आहे. उमेश. धावल पुढे सरसावतोय. संघाची वाटी संख्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. दुसरं षटक मध्ये प्रगती पथावर आहे. संदीप रेवंदर सर तसेच वाईट चेंडूचा इशारा आहे पुन्हा एकदा. तसेच समीर रेवंदर माझ्यासोबत अगदी दिवसभर त्याने 5 दिवसापासून स्कोरिंगचं काम पाठवायचे. संदीप रेवंदर तसेच त्यांचे छोटे बंधू समीर रेवंदर. पुन्हा एकदा विकेट. उमेश कदम पुन्हा एकदा थँक्यू. 4 रन. एवढी बोल वाव चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. आतमध्ये श्रीकांत शेटे आणि उमेश कदम. तर गोलंदाजा मार्क असणार आहे भरत वाडेकर मॅन फ्रॉम वाणगाव. काय करावं सर यावेळी. चेंडू यावेळी हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्रक्षेत्र दूरवरती असेल. चेंडू अडवला गेला. नितीन कडू यावेळी चेंडू अडवतोय. फेकी लाजवाब आहे. 2 धावा घेतल्या गेल्यात आणि 2 धावाच्या विरुद्ध धावल पुढे सरसावतोय. संघाची वाढती संख्या 33 धावा. डबल डिग्री हे सब केले बुरी. यावेळी पुन्हा एकदा चेंडू सन्मान पुढे. अगदी एकेरी अंकामध्ये धावल सरसावण्याचं काम मात्र उमेश कदम आणि श्रीकांत शेट्टी करत आहे. कारण उमेश कदम आक्रमणाला सुरुवात आहे तर श्रीकांत शेट्टी मैदानाच्या आतमध्ये अगदी स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करत आहेत. उमेश कदम म्हणतोय 9 चेंडूवरती 21 धावा तर श्रीकांत म्हणतोय 6 चेंडूवरती 7 आहे. परत 7 आहे. नाही त्या बॅट पुढच्या मर्यादा प्रयत्न करतो. यावेळी
सचिन आंध्रेच्या हातातून चेंडू निसरला. अगदी बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी धाव घेतली गेली. संघाबरोबर पुढे सरसावतोय. संघाची वाढती संख्या संघाची संख्या आली ती 35 धावा. आता मात्र उन्हाच्या 33 चेंडू आणि 44 धावा. बत्तीस चेंडू आणि 43 धावेची गरज आहे. 32 चेंडू 43. पुन्हा एकदा हलक्या चेंडू खेळला गेलाय. क्षेत्रक्षेत्र दूरवरती असेल. यावेळी कव्हर मात्र अनिल खरमाने करतोय. दाबलक पुढे सरसावत आहे. संघाची वाढती संख्या 36 धावा दाबलकावरती नोंदवल्या गेल्या बिनागड्याच्या मोबाईलमध्ये. कारण संपूर्ण जबाबदारी या दोन खेळाडूंच्या खांद्यावरती आहे. चेंडू पुन्हा एकदा सन्मानपूर्वक खेळला गेलाय. एकेरी दुहेरी अंकामध्ये दाबलक पुढे सरसावत आहे. संघ दाबलक झाली ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर बिराळ्याच्या मोबाईलमध्ये 37 धावा 22 धावा. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चालवलंय उमेश कदम. पुन्हा चेंडूवरती कार्पेट फटका असेल. क्षेत्रक्षेत्रवरती यावेळी चेंडू मैदानाच्या आत धडपड पडझड लागाव क्षेत्रक्षण असेल. कारण मैदानाच्या आतमध्ये धडपडतायत पडतायत लागते पुन्हा उठतायत आणि पुन्हा संघर्ष करतायत. चेंडू पुन्हा एकदा सन्मानपूर्वक यावेळी श्रीकांत शेट्टी ताबड पुढे सरसावतोय. संघाची वाढती धावसंख्या संघाची धावसंख्या आली ती बिनागाड्याच्या मोबाईलमध्ये 45 धावा. चौथे षटक माझ्या आतमध्ये प्रगती पथावर आहे. गोलंदाजच्या मार्कवर सतीश पिलाने. यावेळी पुन्हा बिघडे चेंडू हवेमध्ये असेल. यावेळी बरोबर चेंडूच्या खाली आणि यावेळी झेल सुटला गेलाय. नितीन कडू झेल सोडतोय. अति घाई संकटात नाही आणि यावेळी झेल सोडलाय नितीन कडूने. कारण ही जोडी फोडणं फार महत्वाचं आहे. उमेश कदम आणि श्रीकांत शेट्टीला. चेंडू यावेळी लाजवाब चेंडू आहे. संघाच्या संख्या स्थिर संघाच्या संख्या आली बिनाळ्याच्या मोबाईलमध्ये 47 धावा. स्ट्राईक वरती असणार उमेश कदम. कारण एक जीवदान मिळाले. शॉर्ट पिट डिलिव्हरी यावेळी क्षेत्रक्षेत्रवरती असेल. उमेश दीपकजी शिंदे यांचं जे शिकणे आगमन झालंय त्यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. पाणी पाणी सर निर्णय घ्या आताचा. 4 रन. लाजवाब काल मात्र गोलंदाजी केली. त्याच पद्धतीची अपेक्षा मात्र संघाच्या संघाने केला असेल. वर्षभर 8 चौकात 4 रन. धाबोली पुढे सरसावतोय. संघाच्या संख्या आली यावेळी
बाद चेंडू आहे अतिरिक्त धावे चेंडू यावेळी सन्मानपूर्वक खेळलाय श्रीकांत शेडे चेंडूला आडवा गेलाय संघाची संख्या झाली होती 57 धावा चेंडू फेका घ्यायचा ना अवघ्या एकच धाव आहे नशिबाची साथ आहे त्याच्याने पुढील चेंडू स्ट्रायकरची श्रीकांत पुन्हा यावेळी क्षेत्रशे दुर्मिळ असेल 2 क्षेत्रशेच्या मध्ये चेंडू अडवला गेलाय सन्मानपूर्वक एक धाव घेतली गेली आणि एका धावच्या बेरीत धावून पुढे सरसावतोय संघाची वाढती धावसंख्या संघाची धावसंख्या आली ती 59 धावा बिना वेळेच्या मोबाईलमध्ये 20 चेंडू आणि बनवायच्या 19 धावा 20 चेंडू 19 आहे पुन्हा एकदा उमेश कदम खेळतोय बहारदार फटका आला शरण षटकार पुढील चेंडू पुन्हा एकदा वीज धावरकावरती धावा नोंदवल्या गेल्यात 71 धावा 18 चेंडू 7 उमेश कदम म्हणत 19 चेंडूवरती 48 धावा तर श्रीकांत शेडे म्हणत 12 चेंडूवरती 15 18 चेंडू आणि बनवायचे 7 चेंडू यावेळी सन्मान खेळला गेलाय फेकी खराब तर श्रीकांत माहितीये आपल्या समोर एक नौका खेळाडू आहे उभरता खेळाडू आहे त्याला 7 ही आपल्याकडे आणि यावेळी अर्धशतका खेळापासून फक्त 2 धावापासून वंचित आहे उमेश कदम 19 चेंडूवरती बनवतोय 48 धावा तर उमेश कदम यावेळी अर्धशतक खेळ पूर्ण करतोय तर या स्पर्धेला 4था खेळाडू असेल उमेश कदम एवढी चेंडू खोलून टाकायचा चेंडू लाजाव चेंडू असेल डॉट बॉल डिलिव्हरी मला द्यायचं जिथून आणि यावेळी षटकार केला गेला आणि यावेळी विजय विजय झाला कैलास भाऊ फाउंडेशन आज संघ विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि यावेळी फायनल